आपली त्वचा सुद्धा श्वास घेत असते. बरोबर? आणि आपली जी इंटिमेट स्किन केअर आता हा पुढचा पॉइंट जो 11वा आहे तोही मी यातच घेते. अतिशय नाजूक त्वचा असते. तिथे जर तुम्ही केमिकलयुक्त पॅड, प्लास्टिकयुक्त पॅड वापरले, तर नक्कीच त्याला इचिंग रॅशेस समस्या उद्भवणार आहे. प्लस ते 4 लेयर जे प्लास्टिक केमिकलयुक्त जे लोकल पॅड आहे, ऑर्डिनरी पॅड आहेत, तर त्याचे जे 4 घटक आहेत, हे आरपार हवा न जाणारे आहेत. त्यामुळे आपल्याला तिथे गरमी निर्माण होते आणि अवघड जागी गरमी निर्माण झाल्याने तुमच्या गर्भाशयाला ती हवा पोहोचू शकत नाही, ऑक्सिजन पोहोचू शकत नाही आणि मासिक पाळीमध्ये ऑलरेडी आपण त्रस्त असतो, हार्मोन इम्बॅलन्स होत असतात. त्यात आपल्या गर्भाशयाला जर हवा मिळाली नाही, प्रॉपर ऑक्सिजन मिळाला नाही, तर आपल्याला चिडचिडपणा होते. आणि तेच आपल्या 7 हॅपी डेजचे 7 लेयर हवेशीर आहेत, ज्याच्यात छिद्र आहेत बारीक. त्यामुळे हवेशीर आरपार हवा खेळती राहिल्यामुळे आपल्या गर्भाशयापर्यंत ती हवा पोहोचते आणि ऑक्सिजन गर्भाशयाला मिळाल्यामुळे आपण एकदम हॅपी असतो. रात्री झोप शांत येते. पूर्णपणे आपलं हार्मोन देखील त्या अँटीबॅक्टेरियल शिपमध्ये बॅलन्स राहतं. ठीक आहे ना? तर स्किन ब्रीथेबल म्हणजेच त्वचेला श्वास घेण्यायोग्य आपले 7 लेयर आहेत. इंटिमेट स्किन केअर मी आत्ताच सांगितलं, की आपला जो नाजूक भाग आहे, नाजूक स्किन आहे, त्याची सुरक्षा राखली जाते. दूर अंतराच्या प्रवासात उपयुक्त. दूर अंतराच्या प्रवासात बघा तुम्ही जर एखादं एसटी स्टँडमध्ये आलं, तर तुम्ही जर लोकल पॅड, ऑर्डिनरी पॅड वापरलं, तर तुम्ही शोधता मी कुठे बदलू आता पॅड. जर तुम्हाला हेवी ब्लीडिंग असेल आणि प्रवासात तुम्हाला अशा त्रासातून जावं लागत असेल, पण जेव्हा तुम्ही 7 हॅपी डेजचं प्रॉडक्ट वापरता, तर ते 24 तास तुम्ही सिक्युअर आहात, इचिंग रॅशेस होणार नाही. प्लस दूर अंतराच्या प्रवासात देखील तुम्ही खूप हॅपी आणि समाधानी असता. कारण ते पॅड बदललं नाही तरी तुम्हाला त्याचा काहीही त्रास होऊ शकत नाही प्रवासामध्ये बरं, आनंदी कुटुंब समाधानी भावना. एक स्त्री जेव्हा मासिक पाळीत असते, तिला जर त्रास होत असेल, तर तिच्या चेहऱ्यावर ते हावभाव उमटतात आणि आपली आई किंवा बहीण किंवा घरातली स्त्री जर नाराज, अनहॅपी असेल, तर ऑटोमॅटिकली आपल्या परिवारालाही हे सर्व तो चेहरा बघून नाराजी येते. थोडक्यात घरातली स्त्री समाधानी असेल, हॅपी असेल, तर कुटुंब हॅपी असते. बरोबर ना? तर काही महिला अशा असतात, की त्या लोकल सॅनिटरी नॅपकिनमुळे इचिंग रॅशेसला त्या फेस करतात आणि घरामध्ये स्वतःला कोंडून घेतल्यासारखी त्यांची अवस्था होते. त्या बाहेर फ्रेश मूडमध्ये पडू शकत नाही आणि त्या इचिंग रॅशेसमुळे त्यांना काळे डाग होणं किंवा अ, अ, म्हणजे आपल्या नाजूक त्वचेवर फोडे येणे, इचिंग रॅशेसमुळे समस्या निर्माण होते. तर त्यामुळे त्यांना दवाखान्यात जावं लागतं, काही मलम घ्यावा लागतो डॉक्टरांकडून. डॉक्टरांच्या ओ-पी-डीला पैसे द्यावे लागतात आणि त्या बऱ्या होत नाही तोपर्यंत पुढच्या पाळीची डेट येते. पुन्हा तेच-तेच. अशा ह्याच्यात अनेक स्त्रिया ना स्वतःला त्रस्त करून घेतात, चिडचिडपणा निर्माण होतो आणि त्यामुळे कुटुंबावर याचे पडसाद उमटतात. तर अशा परिस्थितीत आनंदी कुटुंब, समाधानी भावना हे फक्त आपल्या पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनने मिळू शकते. ही माझी आजपर्यंतची अनुभवाची शिदोरी आहे. कारण अनेक महिलांचे मला रिप्लाय येतात. बरं पुढे. शाश्वतता देणारे पर्यावरणपूरक प्रॉडक्ट. बघा शाश्वतता म्हणजे सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी देणारं आपलं प्रॉडक्ट आहे कारण पर्यावरण सुरक्षा आपण बाळगतो. कोणत्याही प्राणी जे लोकल पॅड प्राणी देखील खातात कुत्रे वगैरे आणि किती गाई म्हशींच्या पोटात देखील प्लास्टिक भेटतं आणि नद्या नाले तुंबतात प्लास्टिकने. म्हणजे आपण परत जमिनीत जर प्लास्टिक जर पुरलं गेलं किंवा राहिलं तिथंच, तर तिथल्या मातीचा पोत खराब होतो. बघा म्हणजे पर्यावरणावर किती इफेक्ट करणारे हे लोकल सॅनिटरी पॅड आहेत, जे केमिकल प्लास्टिकयुक्त आहे. पण आपले पॅड हे सस्टेनेबिलिटी टिकवणारे पर्यावरणपूरक प्रॉडक्ट आहे. मासिक पाळी, आरोग्य, साक्षरता, माहिती व जागरूकता संदेश देणारे उत्तम कोऑर्डिनेटर समूह. बघा आत्ताच मी आपल्या 3 एक्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेटरचं कौतुक केलं. तसेच आपल्या कुटुंबात अनेक महिला आहेत, ज्या आपल्या सॅनिटरी नॅपकिन विषयी, आरोग्य साक्षरतेविषयी माहिती देतात आणि जागरूकतेचा संदेश देतात.
त्यातल्या त्यात बघा आता तुम्ही पुष्पा मॅडम तर टीचर आहेत, रुपाली सोनार मॅडम टीचर आहेत. अनेक महिला टीचर आहेत, की ज्या त्यांच्या शाळेमध्ये हा अवेअरनेस निर्माण करतात. तर थोडक्यात अनेक आपल्या ग्रुपमध्ये महिला आहेत, की ज्या आपलं कोऑर्डिनेशन खूप छान करतात. ठीक आहे ना? तर अशा प्रमाणे हे माहितीपत्रक मी का वाचून दाखवलं आणि पहिला नंबर माझा का घेतला? इथून पुढे तुम्हाला हा टास्क जसं-जसं आता या महिला पुढे 1 मिनिटात बोलतील, पण तुम्हाला हे सगळं समजलेलं आहे, असं मी अ, गृहीत धरते.